तर भंडारामध्ये वाढत्या तापमानामुळे शहरांमध्ये पाण्याची टंचाई जाणवते आणि दुसरीकडे ग्रामीण आणि आदिवासी भागातील परिस्थिती अधिकच बिकट झालेली आहे। भंडारा जिल्ह्यातील कमकासूर या सुमारे 300 लोकवस्तीच्या गावामध्ये आज सुद्धा संपूर्ण गाव एका विहिरीवरती अवलंबून आहे। पुनर्वसन होऊन सुद्धा या गावातून मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत। विशेषतः उन्हाळ्यात विहिरीतील पाण्याची पातळी घटल्यामुळे परिस्थिती आणखीनच चिंताजनक बनते। पाण्यासाठी रोज सकाळपासूनच महिला आणि पुरुषांची लांबच लांब रांग लागते आणि गावामध्ये 2 बोरवेल असून सुद्धा ते बंद अवस्थेत आहेत। वारंवार निवेदन देऊन सुद्धा समस्या मार्गी लागत नसल्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले। गावामध्ये एकच विहीर आहे आणि 300 लोक आहेत आणि सगळेजण इथलाच पाणी पित। हँडपंप आहे पण तिथला पाणी पित नाही, म्हणजे कधी गंदा कधी बंदच राहते आणि इथलंच पाणी वापरते सगळेच जण गावातले। ते बोरवेल खोदून तर दिले आहेत पण त्यांच्यामध्ये असं नाही का खूप असं गादोडा पाणी हे ते वगैरे वगैरे काही देखरेख नाही, शासन पण काही लक्ष नाही देत।